वर्क फिजिक्समध्ये 3 प्रकारामध्ये गणलं जातं. त्याच्यामध्ये पहिला प्रकार असतो पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क. पॉझिटिव्ह वर्क म्हणजे एखाद्या वस्तूवरती जर आपण फोर्स लावला तर फोर्स ह्या दिशेला आणि वस्तूचं डिस्प्लेसमेंट सुद्धा त्याच दिशेला असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह वर्क म्हणायचं. त्यासाठीचा फॉर्म्युला आहे वर्क इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. निगेटिव्ह वर्क कसं असतं, एका डिरेक्शनला फोर्स असतो आणि दुसऱ्या डिरेक्शनला डिस्प्लेसमेंट असतं. लाईक हे सॅटेलाइट लॉन्चिंगचं तुम्ही एक्झाम्पल जर बघितलं तर यामध्ये हे एक्झॉस्ट गॅसेस खालच्या डिरेक्शनला आहेत, म्हणजे फोर्स या डिरेक्शनला आहे, थ्रस्ट या डिरेक्शनला आहे, मात्र डिस्प्लेसमेंट वरच्या डिरेक्शनला आहे. मग ह्या टाईपच्या वर्कला आपण निगेटिव्ह वर्क असं म्हणतो, निगेटिव्ह वर्क म्हणतो. आणि शेवटचं जे वर्क आहे समजा ते झिरो वर्क. या केसमध्ये वर्कच नाही. एक्झाम्पल, अशा प्रकारे फिरणारा हा जो काही सॅटेलाइट असेल किंवा मून असेल तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या दोघांमध्ये फोर्स आहे, फोर्सची डिरेक्शन अशी आहे, फोर्सची डिरेक्शन अशी आहे, पण डिस्प्लेसमेंट मात्र असं आहे. तर दोघांमध्ये अँगल किती आला, 90 डिग्रीचा. त्याच्यामुळे वर्क किती असणार, वर्क असणार इथं झिरो असणार.